तर बघा आपण इथे 2 वाट्या मैदा घेतलाय. चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकलंय आणि ओवा टाकलाय. ओवा आपल्याला हवा तेवढा टाकायचा. 2 वाटी आपण मैदा घेतलाय. आता याच्यामध्ये गरम मोहनचं तेल टाकायचं. आता इथे आपण तेल गरम केलंय. आपण तेल टाकून घेऊया. आता हे चांगलं मिक्स करायचं आणि पाणी टाकून मळून ठेवायचं. तर इथे खारी शंकरपाळीचं आपलं मळून झालं आहे. याच्यामध्ये ओवा आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे फक्त आपण आणि मैदा. तर आता खाऱ्या शंकरपाळ्याचे आपण लाटून असे कट करून घेतलेत बघा. अशा पद्धतीने तळल्यानंतर आपल्या चांगला मंद आचेवर ती खरपूस हे करायच्या, भाजायच्या, तळायच्या. हे आपल्या आता तळून झाले. हे बघा. तर बघा आपण इथे 2 वाट्या मैदा घेतलाय. चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकलंय आणि ओवा टाकलाय. ओवा आपल्याला हवा तेवढा टाकायचा. 2 वाटी आपण मैदा घेतलाय. आता याच्यामध्ये गरम मोहनचं तेल टाकायचं. आता इथे आपण तेल गरम केलंय. आपण तेल टाकून घेऊया. आता हे चांगलं मिक्स करायचं आणि पाणी टाकून मळून ठेवायचं.